कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोल। अरे मला आता तेजू दिसली। कुठं? दुकानात आली ती? अरे, कशाला यायचं? मला सांगितलं असतं तर मी सामान घेऊन गेलो असतो ना। नाही नाही, दुकानावर नव्हती आली, पण दुकानासमोरून गेली, शत्रूच्या गाडीत होती। सूर्या, या वेळेत तेजू तर शाळेत असायला पाहिजे ना? शत्रुराव तिला शाळेत घेऊन गेले असतील। नाही रे सूर्या, गाडी घराच्या दिशेने गेली। तू जा, घरी काहीतरी काम असेल, काहीतरी राहिलं असेल म्हणून गेली असतील। कशाला काळजी करते की एवढी? हं? मी तुला तिकडे टाइमपास करायला पाठवलं का? ही काळजी करायला पाठवलंय का? हो, तू तर राहूच दे, तुझ्याशी ना बोलायलाच नाही पाहिजे। तू मला इथे पाठवलंस ना, त्याची शिक्षा द्यायला पाहिजे तुला। ठीक आहे, मग ठेवतो फोन। अरे आता असं वागणार ना तू माझ्याशी? तुळजा, तुला माझ्याशी बोलायचंय का नाही बोलायचं? मला बोलायचं पण आहे आणि नाही पण। मग मी आता काय करायचं सांग मला। मग मी पण काय करू? तू हकलून लावलंस ना इथे, आता मला इथे बोर होत आहे। प्लीज येऊ दे ना मला घरी। नाही नाही, अजिबात नाही। अगं तुझा इकडे तुला त्रास बीस झाला तर डॅडी काय म्हणतील माझ्या लेकीला काम लावलं म्हणून? आता डॅडी कुठून आले इथे मध्ये? तुळजा, तुला भूक लागली का? नाही नाही, तुला भूकच लागली म्हणून तू एवढी चिडचिड करते। एक काम करतो, काजू पुढे तुझ्याकडे जेवण घेऊन पाठवतो, ते जेव, खा आणि शांत हो। हं? ते मस्त तुझी काळजी घेतील काय? सूर्या, मला नकोय जेवण। ऐक ना, मी तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही, घरी येऊ दे ना प्लीज। मी अगदी शाण्या मुलीसारखी वागेन बघ। मग आता शाने मुलीसारखं वाग। हं? माझं ऐक, मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही, दुकानातच थांबायचं। हं? सूर्य, तुला ना थांब, बघतेच मी। तेजू, काय ग, काय झालं? परत का आलीस? काय विसरलीस काय? विसरलीच होती, शाळेला राजीनामा द्यायचा विसरली, तोच देऊन आलोय आम्ही। आजपासून घरातच राहील असं म्हणती। राजीनामा? अगं असं का केलंस? घरी राहून काय करणार आहे? काय करणारे म्हणजे सेवा करणारे, माझी नवऱ्याची सेवा करणार। तुम्ही करत आला ना आतापर्यंत डॅडींची सेवा, अगदी तसंच ती पण आता करणार। अरे असं काय करतो शत्रू? आमची गोष्ट वेगळी आहे। अरे तेजू शिकलेली आहे, तिच्या पायावर उभी होती, चांगलं कमवत होती, मग असं का केलंस? निंबाळकरांची सून येते, तिला काय गरज आहे स्वतःच्या पायावर उभं राहायची? होय, आणि ती एवढीशा पगारासाठी तिथं त्या शाळेत जाऊन राबायचं का? आपण आपल्या कामवालीला जेवढा पगार देतो ना, तेवढा त्या शाळेत तिला पगार मिळतो। त्यामुळे आता ती शाळेत जाणार नाही, ती माझी बायको आहे, फक्त माझ्यासाठीच राहणार। डॅडी काही चुकीचं बोलतोय का आम्ही? छे तुम्ही काय चुकीचं केलं असं आम्हाला वाटलं असतं तर आम्ही मगाशीच तुम्हाला टोकलं असतं। कसे सुनबाई, आमच्या घराण्याला समाजात लय मान आहे, आणि तो मान जर टिकवून ठेवायचा असेल थोडा त्याग तर करावाच लागणार ना। आता तो त्याग नेमका तुमच्या नोकरीचाच असेल, काय हरकत आहे? काय बरोबर बोलतोय का आम्ही? अहो पण तेजू हुशार आहे, हा, सूर्याने एवढं शिकवलंय तिला। हे सगळं जर सूर्याला कळलं तर? आत्या, कसे सुनबाई, आजपर्यंत या घरातली कुठलीच खाजगी गोष्ट घराबाहेर गेली आणि गेलीच नाही पाहिजे ना। तेव्हा
चिरंजीवांनी तुम्हाला नोकरी सोडायला लावली ही गोष्ट बाहेर कोणाला कळली, तुमच्या भावाला तर नाहीच नाही. हो. जावा, घरात बी लय महत्वाची कामं असतात. तुमचं टॅलेंट तर दाखवा. हा? आणि वाईट वाटायचं काय कारण आहे? नाही, तुम्हाला असं वाटेल का आपण एवढं शिक्षण घेतलं त्याचा काय उपयोग, त्याचा काय फायदा? तर उद्या तुम्हाला पोरं झाली की शिकवा की त्यांना. कुणी अडवलंय? दावा सुनबाईंना घरातली कामं दावा. वा वा वा, चिरंजीव. आता शोभता तुम्ही आमचे चिरंजीव. हा सूर्या बोल. तुळजा, मी तुला घ्यायला येतो दुकानावर. नाही, मी दुकानावरच नाहीये. मी चालले पुण्याला माझ्या कॉलेज फ्रेंडकडे. काय? का? नाही म्हणजे असं अचानक का? मग काय करणार मी? माझ्याकडे काय दुसरा पर्यायच नव्हता. तुम्ही तर मला घरी घेतच नव्हता ना, म्हणून मी माझा निर्णय घेतला. मी चालले. अगं तुळजा, असं काय नाही. अगं मला सांग तू कुठे आहेस? हे काय एसटीच पकडते? ओ कंडक्टर काका, थांबा माझ्यासाठी. आलेच मी. तुळजा, नको असं कुठं जाऊस तू. मी आलो तुला घ्यायला. थांब. सूर्या, हे बघ, आता मला जावंच लागेल. मला माझा सगळा वेळ माझ्या माणसांसोबत घालवायचा असतो. पण काय आता, तुम्ही जर घरीच घेत नाही आहात ना मला, तर मला तर जावंच लागेल. तुळजा, काय खूळ डोक्यात घेऊन बसलेस ग तू? हे बघ, मी येतो तुला सोडायला. हा, तेवढं तुझ्यासोबत मला वेळ घालवतील. तू थांब, तुला माझी शपथ आहे बरं का. कुठं जायचं नाहीस तू. हा, थांब, मी आलो, लगेच आलो. 10 मिनिटात आलो. हा हा. तुळजा, तू इथं आहेस? सूर्या, तोंड बघ कसं झालंय तुझं. तुला खरंच वाटलं ना की मी तुला सोडून जाते? मग अशी कशी जाईन मी माझ्या एक गोड नवऱ्याला सोडून? तेजश्री जगताप इथंच राहतात का? हा, इथंच राहायच्या, पण आता लग्न झालं त्यांचं. काय? त्यांचं लेटर आलंय. द्या. तुळजा, अगं इंग्लिश मध्ये बघ ना जरा काय लिहिलंय. तुळजा, काय झालं? काय लिहिलंय त्यात? काय वाईट बातमी आहे का? तेजूला सांगितलं पाहिजे का आपण? आपल्याला डॅडींच्या घरी जावं लागेल आत्ताच्या आत्ता. का? अगं काय लिहिलं त्यात? सांग ना. तेजूने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते स्वीकारल्याचं हे लेटर आहे. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.